हॉटेल इंडस्ट्रीमध्ये 100 वर्ष अविरत खवय्यांची मनं जिंकणं खाण्याची गोष्ट नाही आहे. हे असा प्रकारे अजूनही रांगा लागतात या हॉटेलच्या बाहेर. ह्याला म्हणतात मच्छी जरास, काही जण सुरवा म्हणतात. हा हा, ती बाहेरून एकदम क्रिस्पी व्यवस्थित कोटिंग केलेली आहे. आणि लालबागला आलाय तर नक्की इथे या, कारण यांची जास्त अशी ॲडव्हर्टायझिंग नसते. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. मंडळी, मी आज आलेलो आहे लालबागमध्ये आणि आज मी तुम्हाला अशा एका हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे ज्याची लेगसी आहे 100 वर्षाहून अधिकची. 1920ची यांची स्थापना आहे आणि हे तेव्हापासून लालबागकरांच्या मनात एक वेगळंच त्यांनी घर केलेलं आहे. आणि इथे आपल्याला खायला मिळणार आहे अस्सल मालवणी नॉनव्हेज पदार्थ. चिकन म्हणून नका, फिश म्हणून नका, सगळे एकदम ऑथेंटिक खायला मिळणार आहे. आणि अजूनही इथे रांगा लागतात खवय्यांच्या. म्हणजे विचार करू शकता केवढे क्रेज आहे या हॉटेलचं. आणि त्या हॉटेलचं नाव आहे श्री दत्त बोर्डिंग हाऊस. तर मित्रांनो, आता आपण जाणार आहोत श्री दत्त बोर्डिंग हाऊसमध्ये आणि त्यांच्या वेगवेगळ्या डिशेस टेस्ट करणार आहोत. सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. याचं प्राईस, याचं लोकेशन, याचं टायमिंग, सगळ्या गोष्टी या व्हिडिओमधून मी कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आता आपण जाऊया श्री दत्त बोर्डिंग हाऊसमध्ये. या. तर मंडळी, तुम्ही हॉटेलचा ॲम्बियन्स बघितलाच असेल. इथे 2 सेक्शन आहेत, एक इथे आहे आणि एक आतमध्ये जे ओल्ड सेक्शन आहे. दोन्ही सेक्शनमध्ये AC आहे आणि इथे पण तुम्ही बसू शकता. पण मी प्रिफर करणार आहे जिथे पहिल्यापासून हे हॉटेल सुरुवात केली होती त्याच्यामध्ये एक वेगळीच वाईब आहे. कारण मी माझ्या कॉलेज आणि शाळा लाईफमध्ये पण आलेलो आहे इथे आणि आज खास तुमच्यासाठी म्हणून आलो. तिकडे कसं जायचं मी दाखवतो तुम्हाला. या सेक्शनपासून इथे एक वे आहे आणि तिथे तुम्ही बोर्ड बघू शकता, श्री दत्त बोर्डिंग हाऊस. आणि आता मी जातोय आतमध्ये. तर मंडळी बघा, माझ्या समोर आहे श्री दत्त बोर्डिंग हाऊसचे वेगवेगळ्या डिशेस. आणि बघा, एकदम टेम्पटिंग वाटतंय, पाणी सुटलंय तोंडाला माझ्या. आणि मी दाखवण्यासाठी 2 स्टार्टर्स मागवलेत आणि 2 थाळ्या मागवल्यात. हे बघा, ही आहे कोंबडी वडी थाळी, ही आहे पापलेट थाळी. आणि एवढं टेम्पटिंग वाटतं आहे ना, जबरदस्त. आणि स्टार्टर्समध्ये मी चिकन आणि एक व्हेजचा सुद्धा आयटम मागवला आहे, जेणेकरून जे काही व्हेज खवय्ये आहेत त्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला दाखवण्यासाठी सुद्धा एक मागवलेलं आहे. तर स्टार्टर्समध्ये मी नॉनव्हेजमध्ये मागवलेले आहे चिकन चिली. आणि हे बघा, त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन पण बघू शकता किती छान आहे. वेगवेगळ्या व्हेजीस आहेत त्याच्यामध्ये, कॅप्सिकम आहे, स्प्रिंग ऑनियन आहे आणि सलाड पण दिलेलं आहे, कॅबेज, कांदा वगैरे सगळं व्यवस्थित छान प्रकारे. आणि हे बघा, एक नंबर. तर आता टाईम टू टेस्ट. हा, एक नंबर. ओ हो, एक नंबर, खूप छान, मस्त. शेजवान सॉस आहे, सोया सॉस आहे आणि स्वीट सॉससुद्धा आहे. सो खाताना खूप मजा येते. म्हणजे इथे अस्सल मालवणी नॉनव्हेज पदार्थ तर आहेतच आणि तुम्हाला इथे चायनीज आयटमसुद्धा आहेत, जेणेकरून जर कोण चायनीज लवर असेल तर त्यांची गैरसोय होऊ नये. तर ते बघा, त्याच्यासाठी मी स्टार्टर्समध्ये मागवलेले आहेत चिकन चिली. आणि व्हेजवाल्यांसाठी पण खूप सारे ऑप्शन्स आहेत, थाळीज आहेत, तुम्ही सिंगल डिशसुद्धा मागू शकता. आणि या आहे पनीर क्रिस्पी. आणि इथे पण बघू शकता खूप सारे व्हेजेस, त्याच्यावर स्प्रिंग ऑनियन आहे आणि कॅबेज वगैरे देऊन मस्तपैकी सिसमे सीड, तीळ वगैरे टाकलेले आहेत त्याच्यावर. आणि आता ट्राय करूया. आणि बघा ना, पनीरचे छोटे छोटे पीस मस्तपैकी कट करून त्यांनी, हा, एक नंबर. येतच नाही, आता आले.
मस्त. जर व्हेज खाणारे कोण येणार असतील तर त्यांची गैरसोय होण्यामध्ये तर इथे व्हेजमध्ये पण खूप सारे व्हरायटीज आहेत. तुम्ही नक्की आलात. जर नॉनव्हेज बोला कोणतरी मित्र आहे तुमच्याबरोबर आणि तुम्हाला बोला श्री दत्त बोर्डिंगमध्ये घेऊन चल मला, तर बिंदास जा. इथे खूप सारे व्हेजसुद्धा ऑप्शन्स आहेत. त्याचं नॉनव्हेज खाऊ दे, तुम्ही व्हेजसुद्धा खूप व्हरायटीज ऑफ डिशेस आहेत, तुम्ही एन्जॉय करू शकता. थाळीसुद्धा अवेलेबल आहेत. तर हे सुद्धा खूप छान आहे. तुम्ही आलात तर स्टार्टर्समध्ये पण मागवा, डिशेससुद्धा आहेत. आणि खूप सारे माझे जे काही व्ह्युअर्स आहेत ते मला सांगत असतात, तू मराठी व्हिडिओ बनवतोस आणि इंग्लिशमध्ये सगळे काय काय शब्द बोलत असतो, कारण ते समजण्यासाठी खूप सोपे असतात. आता मी स्प्रिंग ओनियन इंग्लिशमध्ये बोललो तर तुम्हाला ते कांद्याची पात हे ऐकायला बरं वाटतं का? तसं वाटत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की ते ट्राय करेन जे काय असेल ते. कॅप्सिकम, शिमला मिरची, भोपळा मिरची, ओके. तसं मी प्रयत्न करेन, बोलत जाईन, कारण जे इंग्लिश प्रोनाऊन्सिएशन असतं ते पटकन आपल्याला कळून येतं. ओके. आता आपण वळूया मेन पदार्थांकडे. अस्सल मालवणी नॉनव्हेज पदार्थ. आणि हे बघा कोंबडी वडे थाळी. मी नजरअंदाज करतोय पण सारखी माझी नजर एक इकडेच होती. आणि आता टेस्ट करूया. हे जरा साईडला ठेवूया, स्टार्टर्स तर नंतर घेता येईल, पण दिस इज हो 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 क्या बात आहे. बघा ना, क्या बात आहे. प्रेझेंटेशनला आउट अँड आउट आहे. खूप छान. कोंबडी वडे बघा 5 येत आहेत थाळीमध्ये. राईस पण बघा एकदम मस्तपैकी व्हाईट राईस, आणि कोथिंबीर वगैरे मारून चिकन मसाला आहे, ग्रेव्ही आहे, चिकन रस्सा आहे, सोलकढी आहे, कांदा, लिंबू आणि इथे चटणीसुद्धा दिलेली आहे त्यांनी. आता आपण घेऊया. वडे बघा ना किती छान फुगलेले आहेत, एक नंबर. हा, जराही त्याच्यावर डाग नाही आहे. आणि आता नॉनव्हेज म्हटलं की लिंबू पाहिजे. हा, हे असा प्रकार आहे. आणि आता करूया सुरुवात. हा 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 लेजंड. का 100 वर्षाहून अधिक झालेल्या या हॉटेलला कळालं. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये 100 वर्ष अविरत खवय्यांची मनं जिंकणं खाण्याची गोष्ट नाही आहे. अजूनही रांगा लागतात या हॉटेलच्या बाहेर. का असेल सांगा? कारण टेस्ट आहे. बघा, पहिल्या घासातच मी प्रेमात पडलेलो. मी माझ्या कॉलेज लाईफ, शाळा लाईफमध्ये येत होतो इथे, आणि इथे तेव्हा एकदम साधं होतं. एकच सेक्शन आहे जिथे मी आता बसलेलो आहे. तिथे एक म्हणजे काय म्हणतात, जुनी आठवण आहे. आता थोडंसं मॉडर्नाईज केलेलं आहे, AC सेक्शन केलेले आहेत. इथे एक आहे, मेन रोडला एक आहे जे मी तुम्हाला दाखवलं. त्याचा ॲम्बियन्ससुद्धा खूप छान आहे. इथे थोडंसं ॲम्बियन्स एक सिम्पल आहे, फॅन्सी नाही आहे, पण जे खाणं जे तुम्हाला इथे मिळणार आहे ना, टॉप नॉच, एक नंबर. म्हणजे एक वेगळीच आठवण घेऊन जाल तुम्ही आणि नक्की परत याल. जसं मी आलेलो आहे. आता मी येतो परत चिकनकडे. आणि चिकनचे सुद्धा खूप पीस बघा ना केवढे मोठे मोठे दिलेले आहेत त्याच्यामध्ये, एक नंबर. तर एक पीस मी तुम्हाला दाखवतो. ग्रेव्ही पण बघा किती टेक्स्चर किती छान आहे, एकदम घट्ट. हा 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 क्या बात आहे. टॉप, विषय संपला. टॉप नॉच, एक नंबर. मित्रांनो, मी तुम्हाला या श्री दत्त बोर्डिंग हाऊसचं मी तुम्हाला टायमिंग सांगतो. सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 3:30 वाजेपर्यंत चालू असतं, आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून 11:30पर्यंत हे हॉटेल चालू असतं. फक्त गुरुवारच्या दिवशी हे हॉटेल बंद राहणार आहे. तुम्ही याची नोंद घ्या. आणि जे काही खवय्ये असतील, जे अस्सल मालवणी पदार्थ नॉनव्हेजसाठी म्हणजे खायचं असेल आणि लालबागला आलात तर नक्की इथे या, कारण यांची जास्त अशी ॲडव्हर्टायझिंग नसते, कुठेही रील नसणार, तुम्हाला कुठेही व्हिडिओ मिळणार नाही. पण जी टेस्ट आहे ना, तिथून तुम्ही एकदम त्याचे म्हणजे प्रेमातच पडाल. आता एक थाळी अजून एक राहिली आहे माझी टेस्ट करायची, ती मी येतो तिकडे. पापलेट थाळी, हा 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 क्या बात आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, कोंबडी वडेमध्ये तुम्ही म्हणजे कस्टमाइज करू शकता. भाकरी मागू शकता, चपाती मागू शकता, पण
कोंबडी वडे चिकन म्हणजे हे वड्याचंच कॉम्बिनेशन आहे. आणि हे पापलेट थाळी आहे. त्याच्यावर बघा मस्त मस्त तांदळाच्या भाकऱ्या गरमागरम आणि तांदळाच्या भाकऱ्यांची साईज बघा, क्या बात आहे. पापलेट पण बघा केवढं मोठं दिलेलं आहे. त्याच्याबरोबर आहे सोलकढी आणि मच्छीचा रस्साचा कलर बघा ना, क्या बात आहे. हा 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 ह्याला म्हणतात मच्छीचा रस्सा. काही जण सुरवा म्हणतात. हा हा मी आता एक पहिलाच पापलेट खायच्या आधी हा असाच खाणार आहे. मस्त भाई, पैसा वसूल. लेजेंड रहता है भाई. लेजेंड के बारे में कुछ बोलने का नहीं. मी पापलेट बघतो तुमचं. हे बघा पापलेट बघा, खूप छान मस्तपैकी बाहेरून एकदम क्रिस्पी व्यवस्थित कोटिंग केलेली आहे म्हणजे काय स्पायसेस वापरून. आणि आतमध्ये आता बघूया. हा 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 एकदम मऊ मऊ. जास्त त्यांनी वरती असं लेअर चढवली नाही उगाचच मसाल्यांची. प्रॉपर जरासं कोटिंग केलेलं आहे आणि पूर्णपणे फ्लेश आहे आतमध्ये बघा. हां हां टेस्ट करूया. ते त्यांनी ग्रीन चटणी दिलेली आहे, त्याच्याबरोबर ट्राय करूया. मस्त, खूप छान, एक नंबर दादा. एकदम गरमागरम, बाहेरून क्रिस्पी आहे आणि आतून जास्त मसाले नाही आहेत. त्यामुळे खाताना ज्यांना म्हणजे तोंडात सारखा मसाला नाही आहे ना, प्रॉपर फ्लेश येतं आहे. जे पापलेटचं मांस आहे तेच येणार आहे तुम्हाला तोंडामध्ये. हे बघा खूप छान, एकदम मस्त. जेवढं हवं तेवढेच मसाले वापरले आहेत, जास्त मसाले वापरलेले नाही आहेत त्याच्यामध्ये. तर मी अजून एक बाईट घेतो ह्या तांदळाच्या भाकरीबरोबर. तर मी आता या भाकरीबरोबर एक बाईट घेऊन बघतो. यांच्याकडे खूप सारी म्हणजे व्हरायटीज ऑफ डिशेस आहेत. फिशमध्ये सुद्धा सुरमई आहे, पापलेट मी घेतलेलं आहे, बोंबील आहे, प्रॉन्स आहे. सगळ्या व्हरायटीज ऑफ नॉनव्हेज डिशेस तुम्ही इथे खाऊ शकता. स्टार्टर्समध्ये, थाळीमध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. तर मी आता ह्या सुरव्याबरोबर ट्राय करतो. मी ह्या सुरव्याचा फॅन झालेलो अक्षरशः. हां हां एक आठवड्याने मी परत येणार आहे नक्की. तुम्ही पण या. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही घर बसल्या जर श्री दत्त बोर्डिंग हाऊसचे जे काही पदार्थ आहेत तुम्हाला मागवायचे असतील तर स्विगी झोमॅटोवर अवेलेबल आहेत. तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता. घर बसल्या एन्जॉय करू शकता. जर तुम्ही इथे लालबाग एरियात राहत नसाल तर नक्की स्विगी झोमॅटो प्रिफर करा. आणि लालबागमध्ये आलात तर इथे या, भरपूर सारे इथे ऑप्शन्स आहेत. पण लेजंड होत आहे भाई. लेगसी 100 वर्षाहून अधिक आहे. आणि अजूनही बघाल ना तरी मला शूट करायच्या आधी पण मला 10 मिनटं लागली वेटिंग. विचार करा, दोन्ही सेक्शन असून पूर्ण भरलेले होते. दादानी सांगितलं तुम्हाला शूटिंगला आलात नक्की पण थोडा वेळ थांबावं लागेल कारण कस्टमर फर्स्ट. येस दॅट्स इट. तर खूप छान माझा एक्सपिरियन्स आहे. आणि मी ह्याच्या आधी म्हणजे आता मला वाटतं 10-15 वर्ष झाली असतील मला इथे येऊन आणि त्याच्यानंतर आलो आहे. पण टेस्ट जैसे थे. मंडळी मी तुम्हाला श्री दत्त बोर्डिंग हाऊसचं लोकेशन सांगतो कारण लालबाग परेल किंवा लोअर परेलमधल्या सगळ्यांना तर माहीतच असेल. पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी म्हणून मुंबईचा राजा गणेश गल्लीचा गणपती जिथे बसतो त्याच्या अगदी शेजारी आहे. आणि जर तुम्ही बाय ट्रेन येत असाल तर करिडोर स्टेशनपासून अगदी 10 मिनटावर आहे. चिंचपोकळी स्टेशनपासून अगदी 10 मिनटावर आहे. तर मित्रांनो तुमच्या काही आठवणी असतील श्री दत्त बोर्डिंग हाऊसमध्ये जे काही पदार्थ तुम्हाला आवडत असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नेक्स्ट टाईम जेव्हा मी येईन श्री दत्त बोर्डिंग हाऊसमध्ये ते नक्की मी प्रयत्न करेन टेस्ट करण्याचा. सध्या तरी मी एवढेच टेस्ट केलेले आहेत. आणि माझ्याकडनं रेकमेंडेशन आहे जर तुम्ही लालबागला येत असाल, परेलला येत असाल तर आवर्जून श्री दत्त बोर्डिंग हाऊसमध्ये या. इथले जे काय ऑथेंटिक मालवणी नॉनव्हेज पदार्थ आहेत, फिश असू दे, चिकन असू दे, कोंबडी वडे किंवा स्टार्टर्समध्ये नॉनव्हेज आहेत, व्हेजसुद्धा खूप व्हरायटीज आहेत. तर मंडळी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि छान छान कमेंट द्या श्री दत्त बोर्डिंगसाठी. आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाले की पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला आहे. तर आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.